खूप जण आले आणि पाहुणे खूप सारे आले, त्याच्यामुळे सर्वांचं स्वागत इकडे. है ना. अरे तू तिकीट काढलंय का? पण काढलंय ना. केवढं केवढं काढलं म्हणजे नक्की? तुला केवढं पाहिजे? हाफ 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 तुझ्यासाठी. जरा तरी काहीतरी इज्जत ठेव. ठेवायची नसते इथे, स्टेज आहे, स्टेजवर काही ठेवत नाही. तर हाफ तिकीट असं कळलं का तुम्हाला? काही असं काहीतरी असं तुम्ही बघितलंय आपल्याकडे का? खूप सारे आहेत हाफ तिकीट. हो हो हो. तर तुम्ही हाफ तिकीट ऐकलंय का? काही नाव वगैरे असा एक चित्रपट वगैरे येतोय, काय कळलंय? नावाकरांनो, झोपलात काय? ट्रेलर बघितलंय का सगळ्यांनी? तर मी नानूभाई आणि आपल्या इकडे ते हाफ तिकीटची अख्खी टीम आली, त्यांना मी पुढे बोलवतो. प्लीज सगळ्यांनी स्टेजवर यावे. नानूभाई, मोहित सर आणि ती दोन गोंडस मुलं. इथे जर आपण आल्यावरती सकाळपासून आपण इथे हाफ तिकीटचं हाफ पोस्टर तिकीटचे लावलंय. पोस्टर लावलंय. सो ती पोस्टर मध्ये जी दोन मुलं दिसत आहेत ना, ती हीच आहे. तर हाफ तिकीट हा एका कशावर आशयावरचा मूवी आहे, हे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. गुड आफ्टरनून. हाफ टिकट, ये दो हाफ टिकट है. शुभम मोरे and विनायक पोद्दार. The film is produced by Video Palace, नानू भाई, मोहित and सुरेश सर. This is a film about desire. ये फिल्म एक डिज़ायर के ऊपर है. हर बच्चे की एक डिज़ायर होती है, हर मदर की एक डिज़ायर होती है, हर फादर की एक डिज़ायर होती है, हर ब्रदर की एक डिज़ायर होती है, हर सिस्टर की एक डिज़ायर होती है, हर दोस्त की एक डिज़ायर होती है. सो ये फिल्म उसी डिज़ायर पे आधारित है. एंड आई थिंक सो. Are we showing something? So we should see. I think so. That is what is better because it's a visual medium, and I think so. What you see is what you feel. So I think so. We should see the song and the teaser. Thank you. मला माहिती आहे अजून एक सॉन्ग आहे याच्यामध्ये, चल चल चल, तर ते पण ऐकूया. स्वप्नांचे कंदील बिंदील टांगू असे भारी या छतावरती उजळेल सारी हसारी ही दुनिया बघती आमच्या सारी रे धर
वाट वाट कसली छान वाटते वाटून गल्ले सारे कसे गोड लागते झटपट खटपट करून सारे मस्त वागते आम्ही दिवसा श्वासाचे संगत बिंगत लावू असे धडपड हा धडपड हा कानावरती आमची सारी धडपड हा धडपड ही जगण्याची कलाकारी रे का खिसा जरी अहिपत आमची भारी या आयुष्याच्या परीक्षेत पास होणी रे भरते रे मध्ये थोडा मध्ये हाव नाही रे कष्टाच्या या वाल्यावरती तुझी नाव रे तुम्ही नाही हे वाटेल सागर अंधाराची सोबत आम्हा दिवसा नाही रे आम्ही जग हे कष्टाने बदलून टाकू असे भारी लय भारी आम्ही आता करू अशी तयारी ही गाडी आमची झाली चालू आता रे कसं वाटलं सर प्लीज. तर तुम्हाला माहिती आहे का त्याच्यातला खूपसे सीन्स आहेत ना हे ठाण्यात सुटले वा. तर मला एक बोलायचं आहे I think so everybody over here should relive their childhood by watching this film in theaters. And if you like what you just saw, you should go on Facebook, you should go on Twitter, Instagram, YouTube, and share this song, share the teaser, so everybody knows what we are trying to portray over here with these two boys who live in a slum and their absolute focus and a dare to dream experience. मला एक छोटीशी विनंती करायची आहे. आमच्या इथे रावा अवॉर्ड्स असं काहीतरी असतं. आम्ही प्रत्येक वर्षी ठेवतो, त्याच्यावर वोटिंग होते आणि काही विजेते इथे जिंकलेले आहेत. तुमच्या हस्ते त्यांना तुम्ही काहीतरी गोडीज आणले असं मला कळलंय, तर ते देऊया त्यांना पण. तर चैताली प्लीज. हॅलो. फर्स्ट अवॉर्ड आहे बेस्ट न्यू कमर मेल आणि विनर आहेत. मी नानूबाईंना विनंती करतो त्यांच्या हस्ते हा अवॉर्ड देण्याचा. हर्षल भोईते. सेकंड आहेत बेस्ट न्यू कमर फिमेल तेजल भंडारी. थर्ड आहेत बेस्ट ऍक्टिव्ह मेल दिव्या पाटील. फोर्थ आहेत बेस्ट ऍक्टिव्ह मेंबर फिमेल and winner is श्वेताली कचवे.
झालंय. पुढचे अवॉर्ड आपण ह्या संगीत मैफिलानंतर घेणार आहोत. थँक्यू नानूभाई आणि समीर कलकर सर. नितीन दादा कुठे दिसत नाहीये. आणि विनर आहे रावावरती जे पोस्ट होतात त्याच्यावरती कोण सगळे काय काय कमेंट्स असतात त्याच्यामध्ये बेस्ट कमेंट म्हणजे ज्याच्यावरतीला सर्वात जास्त लाईक्स असतात तर ते मिळालेलं आहे दीपक थिंगालिया. अवॉर्ड घेतल्यापेक्षा इकडं येऊन जरा जास्त चांगलं वाटतं. कॉम्बिनेशन वेगळं आहे पण आता थोडं ग्लो यायला लागलं मला. थँक्यू सो मच. थँक्यू. नेक्स्ट आहे बेस्ट कॉमेडी पर्सन. ग्रुपवरचा कॉमेडी पर्सन स्वप्नील खोपकर. आज सगळी मुलं खुश आहेत. नेक्स्ट अवॉर्ड आहे बेस्ट पोएम मेल. पोएम्स आमच्याकडे पोएमच्या कॉम्पिटिशन असतं ग्रुपवर कोण सगळ्यात चांगली पोएम पोस्ट करेल असं. तर ह्या पोएमचं मिळालेलं आहे कौस्तुभ दिगंकर. एक कविता कौस्तुभ, एक कविता. म्हणजे आज काय बोलावं असं मला कळत नाही. मी रावाविषयी सांगेन की रावा ही प्रत्येकासाठी जशी आनंदाची गोष्ट आहे तशीच अभिमानाची देखील गोष्ट आहे. आणि एवढंच बोलेन की कौस्तुभ कविता एक कविता एखादी. हा 2 ओळी एखादी. नाही आपण सध्या 2 ओळीच ऐकूया बस. रावाविणं जिणे म्हणजे देवाविणं भक्त, कल्पनेची व्हावी समाधी, जिणे रावामध्ये फक्त. ही निबंध स्पर्धा स्पेशली आम्ही मराठी दिवस जो कुसुमाग्रजांचा वाढदिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो त्या दिवशी दरवर्षी निबंध स्पर्धा ही घेतली जाते. मराठी निबंध स्पर्धा. आणि प्रत्येक निबंधाचे विषय हे पूर्णपणे वेगळे असतात. म्हणजे कोणी सामाजिक विषयांवरती लिहितं तर कोणी एक विनोदी निबंध लिहून म्हणजे स्वतःचे अनुभव सांगतात. त्याची विनर आहे मीना चौधरी. थँक्यू सगळ्यांना. माझ्या स्पर्धेचा विषय होता सौंदर्य स्पर्धा किती खऱ्या किती खोट्या आणि एका सौंदर्यवतीच्या हस्ते मला प्राइज मिळते. नेक्स्ट आहे बेस्ट पोएम फिमेल. चैताली हजारे. थँक्यू.
आता एक सगळ्यात मेन ते म्हणजे बेस्ट पोस्ट. सगळ्यांच्या पोस्ट असतात ग्रुपवर, त्यातली सगळ्यात बेस्ट पोस्ट म्हणजे ज्याच्यामुळे सगळ्यांची अशी रांगच लागलेली असते कमेंटसाठी किंवा लाईकसाठी. काही पोस्ट तर 1000 कमेंट्स पार करतात एका दिवसात. एका दिवसात. म्हणजे अक्षरशः 3-4 तासांमध्ये 1000 कमेंट्स होतात अशी पोस्ट असते. सो तशा पोस्ट पैकी बेस्ट मिळतात. बेस्ट पोस्ट आणि विनर आहे पूजा कदम. आणि लास्ट आहे बेस्ट ट्विटर फॉलोअर. जे ट्विटर वरती जे सतत 24 तास जे असतात ऑनलाईन, पंकज गांगण. थँक्यू मॅम. शाळेच्या इथे वळण्याआधी आपल्याकडे आलेले जे पाहुणे आहेत त्यांना काहीतरी बोलायचं आहे. सो मी त्यांना बोलावते. टीम अष्टपैलू. हॅलो. जेवणाचा टाइम झाला ना त्याच्यामुळे जरा हे तुझं बोलतेस तू. मला आता मी दिसतोय. अच्छा, तर आम्ही टीम अष्टपैलू. आमची अष्टपैलू इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची IT कंपनी आहे. आता जसे सगळे इंजिनियर सोशली ऑकवर्ड असतात तसे आम्ही थोडेफार आहोत. सो म्हणून मी ते टाळलो. 2 महत्त्वाचे अनाउन्समेंट आम्हाला इथे करायचे आहेत आजच्या इव्हेंटसाठी. त्यापैकी सगळ्यात पहिली, आम्ही डिजिटल मार्केटिंग काही मूवीसाठी केलेलं आहे. क्लासमेट्स, मितवा, संदूक, पोस्टर गर्ल. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यातून काहीतरी वेगळं करण्यासाठी म्हणून आम्ही गेले 2-3 महिने कुठले मूवीज घेत नाही आहोत. त्याचं रिझन असं आहे, आम्ही 2 मोठ्या प्रोजेक्टसाठी काम करणार आहोत. भरपूर साऱ्या गोष्टी त्या अशा असतात ज्या आम्हाला वैयक्तिकपणे किंवा स्वतःच्या भरोसा करता येत नाहीत. सो आम्ही बऱ्याचदा टाईप्सची आपल्याला गरज पडते. तसेच काही टाईप्स आम्ही आता वर्कआउट करत आहोत. त्यापैकी सगळ्यात पहिली अनाउन्समेंट जी मला करायला आवडेल, जी आज मी नाट्यमंचावरतीच उभा आहे. आम्ही एक नाट्यसंस्था स्थापन करतोय. नाट्यसंस्थेचं नाव आम्ही सध्या तरी नवी मुंबई कला मंच ठेवत आहोत, कारण आम्हाला जास्त त्याच्यामध्ये डिटेलिंग नको आहे नावामध्ये. आणि त्याच्या अंडर सध्या आम्ही एक प्रायोगिक नाटकाची स्पर्धा प्लॅन करत आहोत. आणि आमचं पहिलं नाटक, इफ एव्हरीथिंग गोज ॲज पर द प्लॅन, सप्टेंबर एंडपर्यंत यायला हवं. सो विल कीप यू अपडेटेड. ही झाली पहिली अनाउन्समेंट. आता दुसरी अनाउन्समेंट. TVF, AIB, स्ट्रगलर्स आला, ही नावं ऐकली असतील ना. तसंच मराठीमध्ये कास्टिंग काउच, अमेयवार आणि निपुण, ह्या सगळ्या सिरीज आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन एलिमेंट त्यांनी ठेवला आहे की ह्युमर. आम्ही विचार केला की ह्युमर खूप जास्त झाला आहे. सो आम्ही एक अतिशय सिरियस पण तुम्हाला तुमची वाटेल अशी एक स्टोरी घेऊन एक मराठी वेब सिरीज घेऊन येतो. आणि त्यासाठी मी माझ्या पार्टनर्सना हे करतो, रिक्वेस्ट करतो. हे आहे आमचं पोस्टर. डायरेक्टर बाय प्रमोद शंकर. बाकी
सारी नावं जी आहेत ती हळूहळू तुमच्यासमोर येतील. आम्हीच मार्केटिंग करतोय म्हटलं मला ती करायला लागेल. आणि याची आम्ही सुरुवात करत आहोत या आठवड्यात ऑलमोस्ट या कामाला सुरुवात होत आहे. याचा पहिला एपिसोड 1 महिन्याच्या आत यायला हवा इफ एव्हरीथिंग गोज ॲज प्लॅन. सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग गोज ॲज प्लॅनवरती येतात, कारण सगळ्या गोष्टीसाठी फिरून पैशांवरती येतात. आणि स्पेशली या पोस्टरबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मला इथे एक्नॉलेज करायचं आहे मिस्टर सचिन गुरव यांना. आम्ही ज्यावेळेला नवीन डिजिटलमध्ये आलो होतो, क्लासमेट्स आम्ही जस्ट केला होता, मित्वासाठी माझा पार्टनर तुमच्याकडे आला होता. आणि यू वुड बी वंडरिंग की हे सगळं मी तुम्हाला आत्ता का सांगतोय. तुमची मित्वाची PhD एक्सप्लोर करून करून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सपाटलं की तुमची जी काही कामं आहेत त्याचा आम्ही ट्रॅक ठेवायला लागलो, त्या स्टडी करायला लागलो. आणि त्याला ॲक्च्युअल त्याच्यामधले पॉईंट्स काढलेले आहेत की ह्या गोष्टी कशा वापरलेल्या आहेत म्हणून. आणि त्याचंच एक्झाम्पल हे आहे, ते प्रिंटमध्ये एवढं फारसं दिसत नाही कारण आमची कामं सहसा प्रिंट होत नाहीत, डिजिटलवाले पडलो. आणि ह्याच वेळेला अजून मला एक्नॉलेज करायचं आहे मिस्टर दीपक राणे. तुमचं काम मला कळू शकतं, मी डिजिटल मार्केटर आहे, त्यामुळे तुमची मेहनत मला खरंच कळते आणि तुम्ही खूप चांगली कामं करता. अमृता मॅम दिस टाईम सांगायची गरज नाही. तुम्ही परत इथे आला असता आम्हाला आमच्यापैकी ठिकाणं कोणाला बोलता आलं नसतं. मला वाटतं हा बहुतेक स्टेजचा हा पॅटर्न दिसतोय. आणि थँक्स टू मराठी धमाल, आम्ही तुमच्यासोबत बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करत असतो आणि वी रिली लाईक इट. तर देवदूत येते या पुढच्या महिन्याच्या एंडपर्यंत, जुलै एंडपर्यंत. आणि त्याच्यामध्ये सध्याच्या प्लॅननुसार 7 वेब एपिसोड असणार आहेत. त्याच्यानंतर तरी माझ्या चालू होतं, त्याच्यानंतर आम्ही अजून काही वेब सिरीज प्लॅन केल्या आहेत. आणि गेसेस किती? ते काहीतरी बोला, 2, 4, 5, 10, 16. आणि त्या 16 वेब सिरीज त्या फॉर्मॅटमधून जातील. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक समजा ह्युमर ट्राय करायचा झाला तर कसा असावा असं आमचं जे काही म्हणणं आहे ते एका बाजूने येईल, पण त्याच्यासाठी अजून वेळ आहे. मेनवाईल आय थँक रावा, तुम्ही लोकांनी आज आम्हाला खूप चांगली संधी दिली. आणि सध्या आमचं प्लॅनिंग असं चालू आहे, तुम्ही GT करत जावा, आम्ही दर GTला काहीतरी अनाउन्समेंट करत जाऊ. पुढच्या वेळेला माझ्यासाठी 15 मिनिटं ठेवा.